नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण? भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे एच जे कानिया. लक्षात ठेवा, भारताचे पहिले सरन्यायाधीश एच जे कानिया. पुढचा प्रश्न पहा. शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय पहा. तुमच्यासाठी वेळ आहे 3 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मिलिंद बोकील. शाळा या पुस्तकाचे लेखक मिलिंद बोकील हे आहेत. पुढचा प्रश्न. गोलपीठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नामदेव ढसाळ. गोलपीठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नामदेव ढसाळ. पुढील प्रश्न पहा. शरद आनंदाने रसगुल्ले खातो. शरद आनंदाने रसगुल्ले खातो. वरील वाक्यातील आनंदाने शब्दाचे पर्यायी उत्तरातील योग्य उत्तर कोणते? तर पहा, आनंदाने हा जो काही शब्द आहे हा नेमकं काय आहे? पर्याय पहा. मुख्य उद्देश, विधेय विस्तार, मुख्य विधेय, कर्म. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विधेय विस्तार. विधेय विस्तार. मग कसं काय विधेय विस्तार? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वाक्यामध्ये जे काही क्रियापद आहे खातो, वाक्यामध्ये जे काही क्रियापद आहे खातो, या खातो या क्रियापदाला जर आपण केव्हा, कोठे, कसे, किती वेळा, किती प्रमाणात जर असा प्रश्न विचारला आणि जे काही आपलं उत्तर येणार असतं ते उत्तर असतं विधेय विस्तार. लक्षात ठेवा, क्रियापदाला जर आपण केव्हा, कोठे, कसे, किती वेळा, किती प्रमाणात असा प्रश्न विचारल्यानंतर जे काही आपलं उत्तर असतं ते असतं विधेय विस्तार. आता पहा, शरद आनंदाने रसगुल्ले खातो. कसा खातो? आनंदाने खातो. आपण क्रियापदाला प्रश्न विचारलाय, कसा खातो? आनंदाने खातो. मग ज्यावेळेस आपण कसा खातो असा प्रश्न विचारला तेव्हा आनंदाने हे उत्तर आलं, म्हणून आपलं विधेय विस्तार हे उत्तर आहे. लक्षात ठेवा, केव्हा, कोठे, कसे, किती वेळा आणि किती प्रमाणात असा प्रश्न जर क्रियापदाला विचारला तर जे काही उत्तर येतं ते असतं विधेय विस्तार. पुढील प्रश्न पहा. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? वेळ आहे तुम्हाला 3 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. पुढचा प्रश्न. भारतातील बांबूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आसाम. भारतातील बांबूचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणतं आहे? आसाम. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? जगातील सर्वात मोठा खंड आशिया. केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे. लक्षात ठेवा, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे? प्रल्हाद केशव अत्रे. पुढे पहा. सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे बॅडमिंटन. सायना नेहवाल हे नाव बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. इंग्रजांविरुद्ध दिल्ली चलोचा नारा कोणी दिला? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. इंग्रजांविरुद्ध दिल्ली चलोचा नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वंदे मातरम. भारताचे राष्ट्रीय गीत
वंदे मातरम. पुढील प्रश्न पहा. कर्ता व क्रियापद सोडून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही शब्दाला विधानपूरक असे म्हणतात. वरील विधान विचारात घ्या. चूक, बरोबर, अंशतः बरोबर, अंशतः चूक. विद्यार्थी मित्रांनो, हे जे विधान दिलेलं आहे हे चुकीचं आहे की बरोबर आहे ते आपल्याला विचारलं आहे. कर्ता व क्रियापद सोडून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही शब्दाला विधानपूरक असे म्हणतात. तर विधान बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रीय गाण्याचे लेखक कोण आहेत? राष्ट्रीय गाण्याचे लेखक कोण आहेत? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. राष्ट्रीय गाण्याचे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. पुढे पहा. मनुष्य मर्त्य आहे या वाक्यातील उद्देश ओळखा. हा प्रश्न वनसेवा 2017 मध्ये विचारला गेलेला आहे. मनुष्य मर्त्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्देश म्हणजेच काय? कर्ता. लक्षात ठेवा, कर्ता हाच मूळ उद्देश असतो. आपल्याला काय बघायचं आहे? उद्देश बघायचा आहे म्हणजे कर्ता बघायचा आहे. जर आपण या ठिकाणी क्रियापदाला नारा, नारी, नारे प्रत्यय लावलं तर आपलं काय येईल? उद्देश येईल म्हणजेच काय येईल? कर्ता येईल. मग मनुष्य मर्त्य आहे. मर्त्य आहे. असणारा कोण? असणारा कोण? मनुष्य. मनुष्य काय झाला? उद्देश. योग्य उत्तर आहे मनुष्य. पुढचा प्रश्न पहा. भारतातील सूर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? सूर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कर्नाटक. पुढे पहा. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे? सर्वाधिक लोकसंख्येचा देश तर आपला भारत देश. विद्यार्थी मित्रांनो, जगात सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा प्रथम क्रमांक लागतो. मग द्वितीय क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? मला कमेंट करून सांगायचं आहे. पहिला क्रमांक भारताचा, तर दुसरा क्रमांक कोणत्या देशाचा लागतो लोकसंख्येच्या बाबतीत? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? प्रश्न महत्वपूर्ण आहे. भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर कोण आलं? तर पोर्तुगीज हे सर्वात प्रथम आले होते. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला प्रश्न विचारला प्रथम कोण आलं, दुसऱ्यांदा कोण आलं, तिसऱ्यांदा कोण आलं आणि चौथ्यांदा कोण आलं, तर यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. पहा, ट्रिक काय आहे? पी, डी, ई आणि एफ. ट्रिक काय आहे? पी, डी, ई, एफ म्हणजे काय? हा क्रम आहे. कसला क्रम आहे? तर पहा, पी म्हणजे काय? पोर्तुगीज. पोर्तुगीज 1 नंबरला आले. नंतर डी म्हणजे काय? डच. डच दुसऱ्यांदा आले. ई म्हणजे काय? इंग्रज. नंतर इंग्रज आले. आणि नंतर एफ म्हणजे काय? फ्रेंच. असं लक्षात ठेवायचं आहे. हा त्यांचा क्रम आहे. पहिल्यांदा पोर्तुगीज आले, नंतर डच आले, नंतर इंग्रज आले आणि नंतर फ्रेंच आले. आलं लक्षात? पुढे पहा. यशवंत हे कोणाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यशवंत दिनकर पेंढारकर. यशवंत हे टोपण नाव कोणाचं आहे? यशवंत दिनकर पेंढारकर. पुढचा प्रश्न. आराम हराम हे ही घोषणा कोणाची आहे? आराम हराम हे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. आराम हराम हे जवाहरलाल नेहरू. चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वसंत आबाजी डहाके. लक्षात ठेवा, चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक वसंत आबाजी डहाके. पुढील प्रश्न पहा. योग्य विधान ओळखा. STI मेन्स 2017 मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. पहिलं वाक्य पहा. प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते हे बरोबर आहे. बोलणारा ज्याच्या विषयी बोलतो त्याला उद्देश म्हणतात. बरोबर आहे. बोलणारा
ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात. बरोबर. पुढे पहा, बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. बरोबर आहे. बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. बरोबर आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व. बरोबर. सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. पहा, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लगेच मला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.